हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ध्रुवंकर फॅशन डिझाईन. तर बघा, काल जो मी कटिंगचा व्हिडिओ अपलोड केला होता, आज त्याचं स्टिचिंग कसं करायचं ते दाखवणार आहे. बघा, आज तर असं मी जॉईन करून ठेवलेलं आहे. हा एक साईडचा प्रिन्सेस चा फ्रंट भाग मी तयार करून ठेवलेला आहे. आता दुसरा कसा तयार करायचा ते मी तुम्हाला दाखवणार आहे. बघू शकतोय तुम्ही, पुढच्या साईडला मी पंचकोनी गळा घेतलेला आहे. तर अगोदर तो मी स्टिच करणार आहे. बघू शकताय, मेन फॅब्रिक सोबत ठेवून त्याच्या अस्तर उलट ठेवून घेतलेला आहे. जसा गळा आहे तसा फक्त पाव इंचाचा मार्जिन पकडत एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे ते व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं. गळ्याला सगळ्यात छोटे छोटे कट्स देऊन गळा आतल्या साईडला फोल्ड करून घेतलेला आहे. बघा, जसा आहे तसा अगदी तिच्यावरून पूर्ण काठावरून आपल्याला दाबटीप मारायचे आहे. बघा, मेन फॅब्रिक मध्ये थोडंसं आत गेलेलं थोडंसं बाहेर एवढं काढलेलं आहे. तो कोपऱ्याला मशीन ते खाली ठेवून कपडा फिरवून घेतलेला आहे. बघू शकताय तुम्ही, आपला सुंदर असा पंचकोनी गळा तयार झालेला आहे. मेन फॅब्रिक व अस्तर मोठी टीप टाकून एकसारखं व्यवस्थित जोडून घेतलेलं आहे. एक्स्ट्राचं जे मेन फॅब्रिक आहे ते व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे. बघू शकता मी सगळं मेन फॅब्रिक मी व्यवस्थित असं कटिंग करून घेतलेलं आहे, एकसारखं सगळं लिहून. किती सुंदर असं आपलं झालेलं आहे. साईडचा भाग सुद्धा मी तयार करून घेतलेला आहे. बघा, एक भाग सवरचा ठेवायचा आहे, एक भाग उलटा ठेवून खालच्या बाजूने आपल्याला व्यवस्थित जसा शेप आहे त्या शेप मध्ये फक्त आपल्याला कपडा फिरवत जॉईन करून घ्यायचा आहे. बघू शकताय, अशी मी डबल टीप सुद्धा मारून घेणार आहे. प्रिन्सेसचा पप जसा नेहमी हा खालच्या बाजूने जोडायचा, म्हणजे पपचा टक्स खूप सुंदर असा बसतो. बघा, जोडून झालेला आहे. बघू शकता किती सुंदर असा आपला पपचा टक्स आलेला आहे, पप आलेला आहे. बघू शकताय तुम्ही, जे एक्स्ट्राचं खालीवर थोडं झालेलं आहे ते एकसारखं लेवलला कटिंग करून घ्यायचं आहे. बघा, एक्स्ट्रा बाजूचा भाग मी ऑलरेडी तयार करून घेतला होता. कमरेकडचे दोन्ही भाग एकसारखे आहेत का मी बघून घेतलेले आहेत. बघा, किती सुंदर असा आपला पंचकोनी गळा दिसत आहे. बघू शकता, दोन्ही भाग अगदी व्यवस्थित, पप सुद्धा खूप सुंदर असे आपले आलेले आहेत. पुढच्या साईडला मी पंचकोनी गळा ठेवलेला आहे. बघू शकता, खूपच सुंदर आपलं फ्रंट भाग तयार झालेला आहे. बघा, आता हे मी काजपट्टी व बटनपट्टी लावून घेणार आहे. डाव्या साईडला आपली काजपट्टी असते, व्यवस्थित कपडा कटिंग करून काजपट्टी जोडून घ्यायची आहे. बघा, काजपट्टीचा भाग आहे तो सवरचा ठेवला आहे. काजपट्टी उलटी ठेवून थोडंसं वरच्या साईडला फोल्ड करून घेतलेलं आहे. परत त्याच्यावर दाबटीप मारून घ्यायचे आहे. काजपट्टीत कपडा उलटा करून आतल्या बाजूने मोठी टीप टाकून घ्यायचे, जेणेकरून हातची काय घालायला आपल्याला सोपं जाईल. बघा, ही आपली बटनपट्टी तयार होणार आहे. थोडासा कपडा फोल्ड करून मी बटनपट्टी तयार करून घेतलेली आहे. बघा, दुसऱ्या साईडचा भाग आपल्याला उलटा ठेवायचा आहे. खालच्या बाजूने आपल्याला बटनपट्टी जॉईन करायची, वरती थोडंसं आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे. बघा, असं करून आपल्या साईडला मोडून घ्यायचं आहे. इथं आता मी डायरेक्ट मशीनचं पोका काय करायचं, कसं करायचं ते दाखवणार आहे. बघू शकता, अशा पद्धतीने अगदी फक्त कपडा फिरवत फिरवत आपल्याला संपूर्ण हुकची आय तयार करून घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही, अशाच पद्धतीने सगळी आय आपली हुकाची तयार करून मी घेतलेली आहे. बघू शकताय तुम्ही, किती सुंदर अशी हुकाची आय तयार झालेली आहे. बघा, एक्स्ट्राचा कपडा मी कटिंग करून घेतलेला आहे. बघा, इथं परत मी डबल टिप मारून घेतलेली आहे. माझी डबल टिप मारायची विसरली होती, मी डबल टिप मारलेली आहे. बघा, दोन्ही भाग अगदी काच बटन पट्टी सहित किती सुंदर असे आपले तयार झालेले आहेत. बघू शकताय तुम्ही, आपला गळा सुद्धा खूप सुंदर तयार झालेला आहे. बघा, पाठीतला भाग बराच वेळाने मी तयार करून प्रत्येक व्हिडिओ दाखवते. ह्या व्हिडिओमध्ये मी डिटेल काही तयार करून दाखवलेला नाहीये, का तर व्हिडिओ मोठा होईल म्हणून. बघा, मेन फॅब्रिक व्यवस्थित
सवच ठेवून घेतलेलं आहे. अस्तर उलटा ठेवून सुया लावून घ्यायच्या आहेत. 5 इंचाचं मार्जिन पकडत अगदी व्यवस्थित आपल्याला जोडून घ्यायचं आहे. तो कोपरा आणि कोपऱ्यात सुई खाली घातली, कपडा फिरवला, परत आहे तसा जसा गळा ड्रॉ केलेला आहे अगदी त्याच पोझिशन मध्ये आपल्याला फक्त कपडा फिरवत संपूर्ण गळा असा स्टिच करून घ्यायचा आहे. बघू शकता इथे मी फक्त कपडा फिरवत आहे. परत इथं कोपरा आलाय, ते खाली ठेवली, कपडा फिरवून घेतला, परत आहे तशी टीप मारली, असं संपूर्ण स्टिच करून घेतलेले आहे. बघू शकता किती सुंदर आपल्याला झालेलं आहे. कमरपट्टी सुद्धा मी खालच्या साईडने डायरेक्ट अशी स्टिच करून घेणार आहे. एकसारखं जे आपलं मेन फॅब्रिक आहे ते अगदी व्यवस्थित गळ्याच्या लेवलला, अस्तरच्या लेवलला ठेवून सगळं व्यवस्थित कटिंग करून सगळं घेणार आहे. मी पूर्ण बॅक पार्टचा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला डिटेल या व्हिडिओमध्ये दाखवले नाही, कारण प्रत्येक व्हिडिओमध्ये मी बॅक पार्ट कसा तयार करायचा ते संपूर्ण व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे. म्हणून इथं मी थोडा व्हिडिओ स्किप करत तुम्हाला दाखवलेला आहे. तो थोडंसं तुम्ही समजून घ्या. बघा असं प्रत्येक संपूर्ण गळ्याला 1 इंचावरती मी कट करून घेतलेला आहे. व गळा उलटा करून त्याच्यावर दाबटीप मारून घेतलेली आहे. व अशी हे घागऱ्यावरच आपलं ब्लाऊज आहे. असा आपला ग्रीन डार्क बॉटल ग्रीन कलरचा घागरा असणार आहे. त्या घागऱ्याच्या कलरवर मी कलरची मी लेस घेतलेली आहे व ती ब्लाऊज अशी अटॅच केलेली आहे. अशीच मी डबल लेअर मध्ये सुद्धा लेस ब्लाऊजला अटॅच करणार आहे. तर बघू शकता अशी 2 लेअर मध्ये मी संपूर्ण गळ्याला लेस अशी अटॅच करून घेतलेली आहे. पाठीतल्या टक सुद्धा मारून संपूर्ण बॅक पार्ट मी अगदी व्यवस्थित असा रेडी करून घेतलेला आहे. जे धागे दोरे आहेत ते व्यवस्थित असे कटिंग करून घ्यायचे, जेणेकरून आपल्या ब्लाऊजला खूप सुंदर असं फिनिशिंग येईल. बघा किती सुंदर असा ब्लाऊजचा गळा आपला तयार झालेला आहे. इथे मी नॉट सुद्धा लावून घेणार आहे. बघू शकताय. आता मी शोल्डर दोन्ही साईडचे शोल्डर अगदी व्यवस्थित अशा जोडून घेतलेला आहे. एक भाग खालचा सवचा भाग ठेवला असेल तर वरचा भाग उलटा ठेवून दोन्ही साईडचे शोल्डर व्यवस्थित जोडून घ्यायचे आहेत. बघू शकताय तुम्ही. बघा अशी पफ स्लीव सुंदर अशी ट्रेंडिंग पफ स्लीव मी या घागऱ्याच्या ब्लाऊजला देणार आहे. तर त्यासाठी हा कपडा मी स्टिच केलाय. खालच्या साईडला डबल फोल्ड करून बारीक अशी आपल्याला एक टीप मारून घ्यायची आहे. बघा अशी खालच्या साईडला मी मस्त तिची फुलाची ग्रीन कलरची लेस अटॅच करून घेणार आहे. ऑप्शनल आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार लावू शकता. सगळ्यांनी पायपिंगची लोलकची मण्याची अशी लावलेली मी अशी फुलाची सुंदर अशी लेस लावून घेणार आहे. बघू शकता किती सुंदर असं आपलं लेस लावून तयार झालेली आहे. बघू शकता अगदी खूपच सुंदर आपल्या ब्लाऊजचा लुक आलेला आहे. आता ह्या प्लेट्स आहेत त्या अर्धा इंचावरती अशा प्लेट्स टाकून वरच्या बाजूला घ्यायच्या आहेत. बघू शकताय तुम्ही. अशा दोन्ही बाजूला अशा मी अर्धा इंचावरती प्लेट्स टाकून घेणार आहेत. ह्या सुद्धा प्लेट वरच्या साईडलाच आपल्याला अशा टाकायच्या आहेत. बघू शकताय तुम्ही. सगळ्या व्यवस्थित अशा प्लेट्स मी अटॅच करून घेतलेल्या आहेत. बघू शकताय. अगदी पफ स्लीव अगदी सोप्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केलाय. बघा ह्याचा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये सेंटर असं आपल्याला काढून घ्यायचं आहे. ही छोटी मी आतल्या साईडला बाही अशी तयार करून ठेवलेली आहे. बघू शकताय तुम्ही. आपल्या साईडला अशी बाही तयार केल्यामध्ये सेंटर पासून 2 इंच इकडं व 2 इंच तिकडे टिक मार्क केली. आणखी 2 इंचापासून पुढे 3 इंचावरती मी टिक मार्क करून घेतलेली आहे. बघा हा मध्य सेंटर असा ठेवायचा आहे. बघू शकताय तुम्ही. आणि इथून 3 इंचावरती 3 इंचापासून पुढेपर्यंत आपल्याला ह्या सगळ्या प्लेट्स आहे तेवढा भाग जॉईन करून घ्यायचा आहे. 2 इंचापर्यंत फक्त. बघू शकताय तुम्ही. व 2 इंचापासून पुढे मध्यापर्यंत जो प्लेन भाग आहे तिथं परत आपल्याला 1-2 प्लेट टाकत तो भाग असा जॉईन करायचा आहे.
बघू शकताय तुम्ही. दोन्ही भाग सुद्धा आपल्याला अगदी व्यवस्थित मध्ये सेंटरला असे जॉईन करून दोन्ही भागाचा घ्यायचा आहे. बघा आता इकडचा भाग सुद्धा मी त्या साईडला अशा प्लेट्स टाकून घेणार आहे. बघू शकताय. व 3 इंचापर्यंत हा आपला भाग जॉईन असा करून घ्यायचा आहे. अगदी पफ स्लीव्ह संपूर्ण स्टिच करून मी तुम्हाला अगदी व्यवस्थितरित्या सांगितलेली आहे. बघू शकताय तुम्ही. किती सुंदर अशी आपली पफ स्लीव्ह तयार झालेली आहे. बघू शकताय तुम्ही. थोडासा कपडा आपला फुगत आहे तरतरीत कपडा असल्यामुळे, तरी बघा खूप सुंदर अशी आपली पफ स्लीव्ह तयार झालेली आहे. बघू शकताय तुम्ही. तर ती आता आपल्या शोल्डरला कशी जोडायची ते तुम्हाला दाखवते. बघा आपली अशी केल्यानंतर ही अशी पफ स्लीव्ह आपली दिसणार आहे. बघू शकताय तुम्ही. तर बघा बरोबर मध्ये सेंटर करून शोल्डर वरती ठेवून आपल्याला व्यवस्थित कुर्ती आहे त्याने हे चेक करत आपल्याला संपूर्ण भाई स्टिच करून घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही. बघा किती सुंदर अशी आपली जोडून तयार झालेली आहे. बघू शकताय तुम्ही. अगदी अशा प्रकारे दुसरी स्लीव सुद्धा मी जोडून घेऊन डबल टिप मारून घेणार आहे. बघा किती सुंदर आपली जोडल्यानंतर दिसत आहे. बघा हे दोन्ही भाग काटा एकच घेऊन आपल्याला घ्यायचे आहे. पुढच्या साईडला मी कमरपट्टी अशी जोडून घेणार आहे. बघू शकताय तुम्ही. दाबटीप मारून आतल्या साईडला फोल्ड करायची आहे. बघा परत एकदा मोठी टीप मारून आपल्याला उलट्या बाजूला ती फोल्ड करून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला शिलाई घालणे खूप सोपं होईल. किती सुंदर अशी आपली झालेली आहे. छोटे भाई पकडून आपल्याला अशी एक कव्हर शिलाई सव्वाच्या बाजूने मारून घ्यायची आहे. अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेलं आहे. ब्लाऊज उलटा करून परत आपल्याला 5 इंचावरती टीप मारून घ्यायची आहे. आपल्याला फिटिंगची टीप मारायची आहे. बघू शकताय तुम्ही. मारायची आहे. आता आपल्याला फिटिंग ह्या बाजू सुद्धा तशीच बाई तयार करून घेतलेली आहे. तयार ब्लाऊजची पूर्ण कमर मोजायची आहे. 26.5 पूर्ण कमर आहे. दंडगेर आपला 5.6 आहे. तर बघा छोट्या बाईला जो दंडगेर आहे तोच मी इतर छोट्या बाईचा दंडगेर टाकून घेणार आहे. 5.6 वरती टिक मार्क करून घेतलेली आहे. बघू शकताय तुम्ही. व एक आपली तयार कमर ही 31.5 आलेली आहे व आपल्याला तयार किती हवी आहे 6.5 हवी आहे. तर आपल्याला 5 इंचाचा डिफरन्स पडतो. तर 5चा चौथा भाग 1.25 येतो. 1.25 वरती मी टिक मार्क करून घेतलेली आहे आणि अशी डायरेक्ट फिटिंग इथे लाईन मारून घेऊन बघा मी फिटिंग करून देणार आहे. बघू शकताय तुम्ही. अशाच पद्धतीने सगळं फिटिंग मी तयार करून घेत आहे. बघा दोन्ही बाजूला अशाच पद्धतीने मी फिटिंग तयार करून घेतलेले आहे. बघू शकताय तुम्ही. त्या बाजूला सुद्धा मी असं फिटिंग तयार करून घेणार आहे. बघा आपला ब्लाऊज तयार झाल्यानंतर आपल्या ब्लाऊजचं असं लुक येणार आहे. किती सुंदर असा आपला पंचकोनी पुढचा गळा तयार झालेला आहे. स्लीवची डिझाईन बॅक पार्ट असे सुंदर मी झुमक्याची लटकन तयार करून त्याला दिलेली आहेत. घागऱ्याचे मॅचिंग चपले सुंदर लटकन तयार केलेले आहे. त्याला थोडीशी त्रिकोणची अशी समोसा लेसून खालच्या साईडला अटॅच केलेली आहे. फायनली आपल्या ब्लाऊजचं खूप सुंदर असं लुक आलेलं आहे. असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जे कोणी आपल्या चॅनलला नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. संपूर्ण व्हिडिओ बघितले असतील अगदी सगळ्यांचे मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच.